नमस्कार भावी शिक्षकांनो. आगामी टेट परीक्षेतील पर्यावरण अभ्यास म्हणजेच EVS या विषयाची अगदी पक्की तयारी करण्यासाठी आपण आजचं हे खास मार्गदर्शन सत्र पाहत आहोत. अजिबात वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया, कारण हे माहिती सत्र तुमच्यासाठी खरंच एक गेम चेंजर ठरणार आहे. तर आजच्या या सत्रात आपण संपूर्ण अभ्यासक्रमाची 5 मुख्य विभागांत उजळणी करणार आहोत. पहिला म्हणजे पर्यावरण आणि आपली पृथ्वी, दुसरा परिसंस्था आणि नैसर्गिक साधन संपत्ती, तिसरा पर्यावरणीय आव्हाने आणि प्रदूषण, चौथा निसर्गरक्षण आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा म्हणजे आरोग्य आणि प्रत्यक्ष परीक्षेची तयारी. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या विभागापासून, पर्यावरण आणि आपली पृथ्वी. आता पर्यावरण म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सजीव सृष्टीला जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा यात समावेश होतो. म्हणजे बघा, आपण श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी, ज्या जमिनीवर आपण वावरतो ती जमीन, आणि अर्थातच झाडे, प्राणी आणि आपण माणसं, या सगळ्यांच्या एकत्रित सहभागामुळेच तर पृथ्वीवर हे अद्भुत जीवन शक्य झालंय ना. हे अतिशय सोपं वाटत असलं तरी हाच आपल्या अभ्यासाचा मुख्य पाया आहे. आता दृष्टिकोन थोडा व्यापक करून पाहूया. आपल्या सौरमालेतील 8 ग्रहांकडे नजर टाकली तर पृथ्वीचं वेगळेपण लगेच लक्षात येतं. बुध ते वरुण या ग्रहांच्या रांगेत पृथ्वी हा असा एकमेव ज्ञात ग्रह आहे जिथे सजीवांना जगण्यासाठी पोषक वातावरण आहे. हा एक अतिशय मूलभूत पण परीक्षेत वारंवार विचारला जाणारा महत्त्वाचा फॅक्ट आहे. हे नक्की लक्षात ठेवा हा. आता पुढे जाऊया विभाग 2 कडे, परिसंस्था आणि नैसर्गिक साधन संपत्ती. मित्रांनो, नैसर्गिक साधन संपत्ती ही मानवी जीवनासाठी किती अपरिहार्य आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पाणी, हवा, जंगलं आणि खनिजं यांसारख्या गोष्टी केवळ आपल्या प्राथमिक गरजाच पूर्ण करत नाहीत, तर शेती आणि गुंतागुंतीच्या उद्योगांचा गाडाही याच गोष्टींवर चालतो. परीक्षेच्या दृष्टीने बघितलं तर बहुपर्यायी प्रश्नांसाठी हा एक हमखास मार्क मिळवून देणारा हाय यील्ड टॉपिक आहे. आणि याच संदर्भात पारंपरिक विरुद्ध अपारंपरिक ऊर्जा हा फरक समजून घेणं अगदी मस्ट आहे. बघा, कोळसा आणि पेट्रोल यांसारखे पारंपरिक स्रोत प्रचंड प्रदूषण करतात. याला पर्याय काय? तर सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. हे अपारंपरिक स्रोत पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. आजच्या काळाची ती सर्वात मोठी गरज आहे आणि परीक्षेसाठीही हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आता निसर्गाचं हे चक्र कसं अद्भुत काम करतं ते बघा. हिरव्या वनस्पती म्हणजेच उत्पादक स्वतःचं अन्न तयार करतात. तिथून ती ऊर्जा प्राथमिक भक्षक असलेल्या सशाकडे जाते आणि तिथून पुढे द्वितीय भक्षक असलेल्या कोल्ह्याकडे. ऊर्जेचा हा प्रवास असाच टप्प्याटप्प्याने पुढे जातो. ही साखळी डोळ्यासमोर उभी केली की कन्सेप्ट अगदी क्लिअर होतात. निसर्गाची ही सुरेख घडी समजून घेतल्यानंतर आता वळूया विभाग 3 कडे, पर्यावरणीय आव्हाने आणि प्रदूषण. परीक्षार्थ्यांसाठी इथे एक स्मार्ट ट्रिक सांगतो. प्रदूषणाचे हे 4 मुख्य प्रकार आणि त्यांची मूळ कारणे यांची मनात एक अचूक सांगड घाला. उदाहरणार्थ, रासायनिक खतांचा अतिवापर म्हटलं की लगेच मृदा प्रदूषण डोळ्यासमोर आलं पाहिजे. जोड्या लावा किंवा बहुपर्यायी प्रश्नांमध्ये ही पद्धत तुमचा वेळ वाचवेल आणि अचूक उत्तरेही देईल. सुदैवाने या वाढत्या प्रदूषणावर प्रभावी उपाय आहेत. म्हणूनच आपला 4था विभाग आहे निसर्गरक्षण आणि संवर्धन. पाण्याची बचत आणि जलसंधारण हे आता फक्त अभ्यासाचे विषय राहिलेले नाहीत. पावसाचं पाणी साठवणं, पाण्याची नासाडी टाळणं आणि शेतीत ठिबक सिंचनाचा वापर करणं हे उपाय अभ्यासक्रमातील असा भाग आहेत ज्यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. हे उपाय परीक्षेसोबतच खऱ्या अर्थाने निसर्ग वाचवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाणी आहे तर जीवन आहे, हे अगदी छोटंसं पण काळजाला भिडणारं वाक्य आहे ना. परीक्षेच्या तणावात असताना जलसंधारणाचे तत्त्व चटकन आठवण्यासाठी हे वाक्य एक उत्तम मेमरी हुक म्हणून काम करतं. तसंच जंगलं वाचवणं किंवा वनसंवर्धन करणं म्हणजे फक्त झाडं लावणं नव्हे. ती एक अशी संपूर्ण यंत्रणा आहे ज्यामुळे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन मिळतो, पावसाचं प्रमाण नियंत्रित राहतं आणि वन्यजीवांचं घर सुरक्षित राहतं. हा व्यापक दृष्टिकोन तुम्हाला गुंतागुंतीच्या प्रश्नांची अचूक उत्तरं शोधायला नक्की मदत करेल. झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा साधा सोपा मंत्र निसर्ग संवर्धनाचं अंतिम ध्येय अगदी स्पष्ट करतो.
पर्यावरणाशी संबंधित कोणताही प्रश्न सोडवताना हा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवणं नक्कीच फायदेशीर ठरतं. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या सत्राच्या अगदी शेवटच्या आणि महत्त्वपूर्ण टप्प्यावर. विभाग 5, आरोग्य आणि प्रत्यक्ष परीक्षेची तयारी. बघा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या मूलभूत सवयी जसे की हात स्वच्छ धुणं, शुद्ध पाणी पिणं आणि परिसर स्वच्छ ठेवणं या फक्त दैनंदिन सवयी नाहीत, तर हे आपल्या अभ्यासक्रमाचे असे मुद्दे आहेत जे आपल्या वैयक्तिक कृतींचा थेट व्यापक पर्यावरणाशी संबंध जोडतात. स्वच्छता हीच सेवा. एका भावी शिक्षकासाठी स्वच्छता हे केवळ एक काम नसून ते एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. हे मार्गदर्शक तत्त्व लक्षात ठेवलं तर समाजावर आणि मूल्यांवर आधारित प्रश्नांची उत्तरं देणं खूप सोपं जातं. आता परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे, तर हे 4 नियम अगदी पक्के बांधून ठेवा. पहिली गोष्ट, 3री ते 5वी पर्यंतची NCERTची पुस्तके बारकाईने वाचा. दुसरं, रोजच्या रोज बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करा. तिसरं, चित्रांवर आधारित प्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि चौथं व सर्वात महत्त्वाचं, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. या स्ट्रॅटेजीला दुसरा कोणताही पर्याय नाही. तर मित्रांनो, पर्यावरण अभ्यासाचा हा संपूर्ण अभ्यासक्रम आता अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर आहे. सर्व संकल्पना आपण अगदी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत. आता तुमच्यासमोर उरलेला एकमेव आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आगामी परीक्षेत 100% यश मिळवण्यासाठी तुम्ही आत्ता सर्वात आधी कोणत्या विषयाचा अभ्यास सुरू करणार आहात? विचार करा आणि आजच एका उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या तयारीला जोरदार सुरुवात करा.